रुद्रापूर ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतींकडून खासदारांकडे निवेदन। नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब यांना रुद्रापूर ग्रामपंचायतीतर्फे ग्रामविकासाच्या विविध कामांसाठी निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वाच्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या। या प्रसंगी सरपंच प्रतिनिधी नागनाथ नलगोंडे, उपसरपंच कमलाकर जमदडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सिद्धराम पाटील मुके, दत्ता कॅतमोड, हावगीराव जमदडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। निवेदनामध्ये पुढील विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे। गावातील युवकांसाठी व्यायामशाळा उभारणे, महादेव मंदिर परिसरात सिमेंट बंधारा व बांधणे, रुद्रापूर ते कासाळे जाणाऱ्या ओहाळाचे रुंदीकरण करून त्यावर 2 ठिकाणी पूल ब्रिज बांधकाम, महादेव मंदिरासाठी सभामंडप उभारणी, खंडोबा मंदिरासाठी सभामंडप उभारणी या मागण्यांची पूर्तता झाल्यास रुद्रापूरच्या विकासात मोठी भर पडेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। या मागण्या सादर करताना सरपंच प्रतिनिधी नागनाथ नलगोंडे व उपसरपंच कमलाकर जमदडे यांनी विशेष पुढाकार घेतला। गावातील समस्या व विकास आराखडा खासदार गोपछडे साहेबांसमोर मांडताना त्यांनी गावची व्यथा ठामपणे मांडली। खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत गावाच्या विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे हे उपस्थित होते। रुद्रापूर गावकऱ्यांमध्ये या निवेदनामुळे विकासाच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर जयप्रकाश गोंडशेटवाड। आपलं सर्कल नाही घेतला